मराठा आरक्षणाची लढाई महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली होती। मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली। मराठ्यांची ओबीसीतून मागणी असल्यामुळं मराठ्यांच्या राज्यभरात 57 लाख मुली सापडायला सुरुवात झाली। आतापर्यंत 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या। जवळपास अशी माहिती मिळते की तो आकडा आता 63 लाखांपर्यंत गेला। त्या 57 लाखांच्या परिवारानं त्या नोंदीच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ घेतला तर तो अंदाजे आकडा 1.25 करोड मराठ्यांपर्यंत आतापर्यंत गेला। आता विषय राहिला ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांचा। मग ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्याच मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या सोयऱ्यांना पण द्यायचं असं सरकारनं ठरवलं। सरकारने 4 न्यायाधीश सोबत आणले, मंत्री, आरक्षणाचे अभ्यासक, घटनेचे अभ्यासक, कायद्याचे अभ्यासक आणि त्याच्या अधिकारी, मंत्रालयाचे सचिव असा मोठा फौजफाटा घेऊन ते अंतरवालीत आले आणि त्यांनी ठरवलं की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी आपण सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सुद्धा सरकारनं काढली। कारण आपली मागणी नवीन नाही। आपली मागणी जर नवीन असती तर जी आर काढला असता किंवा अध्यादेश निघाला असता, दुसरा शासन निर्णय झाला असता। पण आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आपली मागणी असल्यामुळं कायद्यात दुरुस्ती करावी लागली। 2000 आणि 2001 च्या कायद्यानुसार 2012 च्या कायद्यात दुरुस्ती करून मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून ओबीसीतून आरक्षण द्यावं लागतं म्हणून अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनात ठरवलं होतं की 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलवून आपण अंमलबजावणी करू। या आरक्षणाचा लढा मराठ्यांनी जिंकत आणला होता। कारण ही लढाई 100% यशस्वी होती। देशात आतापर्यंत 100% लढा कोणाचाच यशस्वी झालेला नाही, परंतु यावेळेस करोडो मराठी एकत्र आल्यामुळे 100% मराठी हे 100% हे संपादन करणार होते। परंतु देवेंद्र फडणवीसांनी एक डाव टाकून दिला। कारण मी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात 6 महिने एक शब्द बोललो, मला विरोध करायचा म्हणून मी कधीच विरोध करत नाही। एखाद्या नेत्याचा राग समाजाला आला म्हणून मी माझा राग त्याच्यावरती व्यक्त राहिलो। त्याला 6 महिन्यात एक शब्द नाही बोललो, परंतु त्यांनी जे डाव टाकले ते डाव मराठ्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली। आणि चूक अगोदर त्यांनी केली, मी नाही। त्यांनी हे अधिवेशन 20 तारखेला बोलवलं। मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी। अधिवेशनाच्या अगोदर 1 घंटा कॅबिनेटने स्वीकारला आणि विधानसभेच्या पटलावर अहवाल मांडला। विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज 10% मागासवर्ग झाला। मग मराठा समाज जर 10% मागासवर्ग झाला तर कायदा सांगतो की जात किंवा जो सर्व मागासवर्ग झाला त्याला ओबीसी आरक्षण द्यावं लागतं। मग तुम्ही 50%च्या 27% आरक्षणात मराठ्यांना का घेतलं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारला।
तुम्हीच म्हणताय मराठा समाज 10% मागास सिद्ध झाला तर मग ओबीसी आरक्षण मराठ्यांना का घेतलं नाही? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेल्यावर आरक्षण टिकत नाही. आणि मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर ओबीसी आरक्षणात मराठ्यांचं 10% आरक्षण का घेतलं नाही? एक तर ती आमची मागणी नाही. मराठ्यांचे करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यायचं. 50%च्या कुणबी आणि मराठा एकच. ही मागणी असताना तुम्ही 10% आरक्षणाचा घाट घातला. परंतु आता तुम्हीच म्हणताय कारण ते आरक्षण 2-250 मराठ्यांना लागतं. दोघा तिघांची मागणी ते फक्त 2-250 मराठ्यांसाठी. करोडो मराठ्यांना ते आरक्षण लागत नाही. तरीही जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मग 27% आरक्षण का नाही? त्यांचं म्हणणं आहे जर हे 10% आरक्षण ओबीसी आरक्षणात जर घेतलं 50%च्या आत तर 14 राज्यावर परिणाम होतो. म्हणजे 14 राज्यात हे आरक्षण वाढवून द्यावं. म्हणून मग त्यांच्यासाठी आमचं का वाटोळ करता येईल? त्यांच्यासाठी आमचं वाटोळ करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? मागासवर्ग आयोग तुम्हीच नेमला. मागासवर्ग आयोगानं मराठ्यांना 10% मागास सिद्ध केलं. मग मराठा समाज तर ओबीसी आरक्षण द्यायला पाहिजे. मराठ्यांना 27% आरक्षण द्या. तुम्ही क्या वाढवा? आरक्षणाची मर्यादा वाढवा. इतकी वाढली की त्यांची वाढली. त्यांची वाढायसाठी आमच्या पोरांचं वाटलं का करायचं? म्हणून ते आरक्षण आपल्याला मान्य नव्हतं. आणि देवेंद्र फडणवीसांचा नेमका तो डाव होता. डाव टाकून बघू जसा 2018ला टाकला होता तसा 2018ला देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकला आणि 13% आरक्षण मराठ्यांना दिलं. ते हे आरक्षण टिकणार नव्हतं. परंतु माझा मराठा समाज खूप गोळा आहे. विश्वास ठेवतो. मराठ्यांना वाटलं खूप दिवसाचं आरक्षण नव्हतं. आरक्षण मिळालं आपल्या लेकराचं कल्याण होईल. आनंद त्यांच्या मनात झाला आणि राज्यभर त्यांनी 2018ला बोलावला. पण मराठे कोणाचा उपकार ठेवत नाही. मराठ्यांनी त्यावेळेस आरक्षण दिल्याबद्दल 106 आमदार त्यांना निवडून सुद्धा दिले. उपकार जागेवर मराठ्यांनी करून टाकला. ते आरक्षण 1.5 वर्षाच्या आत रद्द झालं 5 मे 2021ला आणि लाखो पोरं रद्द घरी आले मराठी. आजही लाखो मराठ्यांचे पूर्ण आंदोलन करतायत. निवड झालेले क्लास 1 पासून 4 पर्यंतचे सगळे अधिकारी लेकर मराठ्याचे आत्ताही रडतायत. त्यांचं वय निघून चाललंय तरीही त्यांना नियुक्ती मिळत नाही. तीच चाल आता देवेंद्र फडणवीसांनी करण्याचा प्रयत्न केला. 10% आरक्षण देऊ म्हणजे आलेल्या निवडणुका निघून जातील. त्याच्यानंतर जरी रद्द झालं तरी मराठ्याला म्हणता येईल मॅटर कोर्टात आहे. आम्ही जिंकणार. आम्ही मोठ्याले वकील लावले. काय मोठ्याले वकील लावतो? खोटं आरक्षण देऊ. वकील लावूच नको ना. खोटं आरक्षण देऊच नको त्याच्यापेक्षा. पण मायबाप मराठ्यांना तुम्हाला माझा प्रश्न, लोकसंख्या वाढत असते का कमी होती? तुम्हाला माझी भाषा कळली? 2013ला 2018ला 13% आरक्षण आणि 2024ला 10% आरक्षण. म्हणजे आपली लोकसंख्या कमी झाली. आमचे लोक काय अमेरिकेला गेले का? मागासवर्ग आयोगानं 28% लोकसंख्या दाखवली आता मराठी. कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण दिलं पाहिजे. मग 14 होतंय. तुमचा कोणता तरी शास्त्रज्ञ असा कोण तज्ञ तुम्ही सांगून आणला की 28%चा अर्ध 10% होत तरी हरकत नाही. तुम्ही ते दिलं वर दिलं ते टिकणार नाही. मी त्याच दिवशी 26 तारखेला लागू केलं. त्या दिवशी सांगितलं होतं ना, अगोदर 1 महिन्यापासून सांगत होतो. मराठ्यांचा नशीब इतका बलवंत आहे. ते आरक्षण निवडणुकीच्या आधीच आड धरत झालं. माननीय न्यायालयाने आता निकाल दिला 4 दिवसापूर्वी. हे आरक्षणाचा वापर मराठ्यांना नाही करता येणार आणि 3 आठवड्याच्या आत सरकारला म्हणणं मांडायचं सांगितलं या विषयात. म्हणजे आता बघा देवेंद्र फडणवीसांनी ह्याच्या दगडात 2 पक्षी मारले मराठ्याचेच. हे आरक्षण दिलं 20 तारखेला. 26 तारखेला अंमलबजावणी केली आणि 26 तारखेला हेही मराठ्यांना आरक्षण वापरता येणार आणि ईडब्ल्यूसी 26 तारखेला रद्द केलं. म्हणजे चारही बाजूना पाटीत खजीर मराठ्यांच्याच पोराच्या पक्षाला. चारही बाजूना ईडब्ल्यूएस पण केलं,
तिथून पोराला या नोकर भरतीत फायदा घेता आहे ना. आणि मान्य न्यायालयाने सांगितलं या नोकर भरतीत तुम्हाला या 10% उपयोग नाही करता येणार. म्हणजे मराठा दोन्ही बाजूने संपवला. म्हणून मराठी हुशार झाला. हे आरक्षण जाणार होतं पहिल्या 18ला विश्वास ठेवला, यावेळेस नाही ठेवला. मराठा विश्वास बी ठेवतो आणि चतुर पण तेवढाच. ह्यावेळेस त्यांचं असं स्वप्न होतं जसा 2008ला उडाला तसा 24 लाखात दिल्यावर जर उधाळा तर पुन्हा आपली निवडणूक निघून जाते. पण मराठी बोलायला नव्हता, कुणीच बोलायला नव्हता. मराठी बघत राहील. मग तेही चालते की ते म्हणजे आपल्या टाका. मुंबईत कोणते शिकून जमले हे त्याच्या टकोरावर बोलायला टाकीत, ते त्याच्या टकोरावर बोलायला टाकीत, एका नाकाच्या टकोरावर टाकीत, एखाद्याचा टकोराला किसत होते ते पेरून टाकीला. पहिला बोला होता आणखी लहान दिसली त्यांच्याच हातात पुसायचे ते बोलायला एका नाकाच्या कपड्याला. मराठ्यांना नाही होता, कारण मराठ्यांना माहित होते जाणार आहे. मग माझ्यावर दबाव सुरू केला. दबाव म्हणजे ना बोला जवळ आला मी काय सांगत बोलत असतो. तुम्ही बघा ना नाही बघत तुमची गट्टी घातली आपल्या डायरेक्ट बाजू सोडीतच नाही ना. मोसून केलं याला 10% घ्यायला मला. म्हणजे मी काय सांगायचं मराठा समाजाला हे 10% आरक्षण चांगलं आहे, हे टिकणार आहे. मराठा समाजाने हे घ्यावं. म्हणजे मी समाजाला आणि मी समाजाला एक मोठं आरक्षण सांगू चांगलं आहे म्हणून मी या करोडो पोरांचं 10% आरक्षण घेऊन वाटोळं करून त्यांचं पाप माझ्या डोक्यावर घेऊन नाही घेऊ शकत राजकारण. मी नाही सांगणार. मग त्यांनी ठरवलं सध्याच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे. मी ही सध्याच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा हे जवळ आहे तवर हे जातीवर निष्ठा आहे, प्रेम हे जातीवरती हे जातीला दैवत मानताय हे आपल्याला नाही भेटू शकत. निष्ठावान फोडणं खूप अवघड आहे. मग याला गुंतवा. आणि मला एक खात्री लाईक सांगणाऱ्यांनी सांगितलं, कारण तिथं त्यांच्या जवळ असणाऱ्या सगळ्या जाती धर्माची माझ्यावर प्रेम करते. मी प्रामाणिकपणाने घेतो सांगतोय नाही. मी फक्त वरच्याला झापितोय. खालच्या गाव खेळातला ओबीसी बांधव, मराठा बांधव, मुस्लिम बांधव, धनगर बांधव सगळे आपण गाव खेळात एकत्र आजही तिथं काय ठरलं की त्याच्या शेजारचे मला सांगायचं असं असं चालू आहे. पाटील तुमच्याविषयी तळमळ आहे, आम्हाला तुमच्याविषयी निष्ठा आहे, प्रेम आहे म्हणून सांगतो. आपल्याही लोकांची जात झाली होती. ते म्हणजे मग सांगतो ते दैवत आहे, पण असं असं ठरलंय जातीचा विषय ठरला. मला काय करत नाही का मी सांगतो पण नाव सांगू नका. मलाही सांगायचं पण महात्यांना माहित होतं तेच मला माहित होणार नाही का. महात्यांना इकडं काही ठरलं की माहित बहुतेक आमच्यात ते 5-6 जण फोड येते तेव्हाच माहित होत आहे. मग तुम्ही फोडले असते पैसे प्रेमाने तर नाही फोडू शकत, पण मी तुमच्या शहराचे प्रेमाने जिंकले म्हणून ते मला सांग म्हणून ते मला सांगते. आणि माझ्या लक्षात आलं एकूण दिनाने आवाज तयार झाला की काटा आहे पोरावर खोट्याच केस दाखल केल्या हे तुमच्यासाठी असत सगळ्याच महाराष्ट्रात. तुमच्याकडे एकट्याकडे नाही. ही शेवटचा डाव आहे देवेंद्र फडणवीसाचा. गुंतविणार, चौकशी करणार काही बरोबर ते बोलत त्यांना राहील. मला जमते करणे कारण मी जातीचा प्रामाणिक मग इतर पाहायचा त्याग नसताना तुमची जाणार का नाही. 6 महिने तुम्हाला जर एखाद्या दारात येडे घालायला लावले तर तुम्ही सुद्धा रागवणार ना. 6 महिने झालं तुम्हाला येडे घालायला लावतो. किती दिवस 6 महिने झालं तुम्ही माझ्या करोडो मराठा समाज येड्यात काढायला लागले. मला तरी काहीतरी वाटणार आहे ना. मग त्यांनी डाव सुरू केली. मुंबईला जाण्याच्या आधीपासूनचा ट्रॅप होता. फक्त त्यावेळेस मी यशस्वी होऊ दिला आणि यावेळेसही होऊ दिला. कोणते पोर धरुणाचे धनमिड या पुढे कशी कसले कसपणे त्याला हाताने येत नाही. आणि मग ते बोलत तिथून सुरुवात ते झाले का दुसरा ट्रॅप तेव्हा झाला केसेस तेव्हा संपला की चौथा. माझ्या शेजारचे सहकारी टीव्ही सुचवून दिली रात्रीच कोणालाच मिळाला नेले मला मिळायला माझ्या जवळ नेले.
आणि काही जणांकडे असं गेले म्हणले बघा पाटील फक्त तुमचंच ऐकू शकते ते मोबाईलवर चालू त्याच्या सागर बंगल्यावर मी त्या दिवशी सकाळी जायचं ठरलं पोरं कपड्याने घरी गेले या पोलिसाच्या गाड्या त्यांच्या घरी त्यांना म्हणजे पाटील तुमचंच ऐकू शकते तुम्ही समजून सांगा मुंबईचं म्हणा याची छाती फुगली याला वाटलं बरं झालं पाटला सांगायचं येईल आलं म्हणल्यावर मी नशिबाच आहे हे फुगलं याला काय माहिती मी मध्ये टाकणार आहे म्हणून हे पाण्यालावरच आलं तिकडं जेव्हा गाडी शहापासून पुढं पळायला लागली आणि ते म्हणले इकडं कुठं झालेलं ते म्हणले तिकडं साहेब बोलले आणि रात्रभर ह्या पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशन नुसते फिरीत होती कुठं काहीच नाही मला नावं कळाले नेलेले फोन करून म्हणलं कसं दोन्ही वर्षी आणला येते ते पाहिजे कारण मी त्यांना घेऊन जर माझं सरकतोय मी जर भावनिक होतो माझ्या जातीच वाटलं होती त्यामुळे आपल्याला ह्या घ्यावं लागणार आहे समजून घ्या तुम्ही आमच्यावर सुद्धा 360 120 बस आपल्या केल्या काहीच कारण नसता आपण जर हे आत्ता सहन केलं तर आपली जात मोठी होणार आपल्या जातीचे लेकरं मोठी होणार याचा हिशोब होणार काळजी करू नका झालेल्या गोष्टीचा हिशोब होणार 100% पण आधी आरक्षण याचा हिशोब होणार ते गावावर असलेलं मला कळालं म्हणलं हिवाला बळी घ्यायचा माझा सर मीच येतो सागर थांबतो म्हणून मी तिकडं चाललो आणि तिकडून म्हणे झोपले काय झोपताना शिरण्याच्या आधी मला बारीक हे नसतं भोगच आंदोलन नाही चालेल इतके दिवस झोपला घ्यायला एक मंत्री आहे बघा माझ्याकडे येत बघा आमच्या ते लोड आहेत ना त्याच्या फुलेले त्याला झोपायचं म्हणले नदीत नेऊन टाकाय खांद्या ते झोपत भितळाला नाही का भितळीनंतर कोपरा जरी लागला तरी झोपत होते उभाड्या गाडी हातात झोपला म्हणून मंत्री नाही खांद्यात गाडी मला ते डाव लक्षात आला म्हणलं आता मीच सागर बंगले तिकडून म्हणे या सागर बंगला हा शासकीय दरवाजे उघडे तुमचे स्वागत आणि 8 किलोमीटर घेतले का ओढलो पण कारण मी निघालो त्या टायमाला 20,000 गाड्या मी जर येवल्यापर्यंत गेलो असतो तर 2 लाख गाड्या झाल्या असत्या मला तिथपर्यंत बोलतात काय तिसरा डाव 7वा डाव कोणता टाकला हे सगळ्या डाव सांगितलं तुम्हाला कारण तुम्ही प्रचंड संख्येत जमला म्हणून मला कोरा वाटलं निलंगेकरांनी वेळ मांडला कारण ही संवाद बैठक आहे तरी सगळे लोक मात्र मला वाटतं आणखी लोक आले असते म्हणून वाटत ते लोक तिकडंच आले तिकडंच कार्यक्रम चालू आहे म्हणून एखादी आपल्या संवाद बैठकीला कमी हजेरी लागली ते म्हणजे आपल्या गावात घ्या आपलं उन्हाच्या त्यामुळे इकडे यायला कमी पडते तरी तुमचा हाऊसफुल झालाय सर त्यांनी तिकडे येऊ दिलं नाही मग त्यांनी 7वा डाव टाकला अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलून त्याच्यात फक्त अर्थसंकल्प सादर करावा लागला असतो त्याच्यात पहिल्या दिवसापासून धिंगाणा मला अटक करावं ही पण जरा अर्थसंकल्प दिवसभर तेवढं विरोधी पक्षांनी बोलायला लागले त्याच्यावर अन्याय होत असला तर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे त्यांना दम कसं केलं माहिती तुम्हाला हे फडणवीस साहेब टक्कून उठले ते म्हणले साहेब आई बहिणीवरून बोलले अशी वेळ जर तुमच्यावर आली तर हा देवेंद्र फडणवीस सगळ्यात पुढे तुमच्याकडून हे विरोधी पक्ष लोक त्याला वाटलं याचं ऐकलं झाले परत ईडी नावाचं त्याच्यामध्ये ते पण गप्प बसतो त्याची गप कसे बसायचे हे त्यांना माहिती दिवसभर त्या दिवशी त्याच्यावर चर्चा पण मायबाप मराठ्यांना मी असं काय बोललो 17 दिवस पोटात आणलं नव्हतं ते आम्हाला नको चिडचिड होती त्याच्यात बोललो का नाही मला माहित नाही त्याच्यात आठवत सुद्धा तरी आई बहिणीला बोललो तर छत्रपतींच्या विचारांना चालतो मी म्हणून मी माफी त्या दिवशी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आई बहिणीची
बोललो का नाही मला माहित नाही, तर हे सगळं अधिवेशन डोक्यावर घेतो देवेंद्र फडणवीस. रात्रीच बैठक घेऊन सगळे मराठीचे आमदार फोडले, एक टपळ आपल्या जीवावर निवडून आली. यांनी सगळे एकीकडून झाले, जातीकडून व्हायला पाहिजे होते यांनी, तर पक्षाकडून झाले. म्हणजे पक्षाला बाप मानणारे सुद्धा आपल्या जातीला बाप मानणारे नाही. जात मोठी होईल हा उद्देश डोक्यात नाही. बोललो का नाही आई बहिणीवरून बोललो. आता बोललेलं मला नाही आठवत, बोललो असतं तरी मी माघार पण घेतली. पण फडणवीस साहेब, तुम्हाला उपोषण काय असतं नाही कळायचं. तुम्हाला जर उपोषण काय कळायचं असतं ना, 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करा. तुमच्या हवा निघाली तुम्हाला निघत सुद्धा नाही लागायचं. उपोषण साधी गोष्ट नाहीये, तुमची ढेरी सुद्धा चिटकली पाहिजे बारका पारा. इतकं उपोषण बेकार आहे. तुम्हाला यावं करण्याची गरज नाही. वजन कमी करायचं औषध माझ्याजवळ, फक्त 8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा. शिर सुद्धा सापडणार नाही सलाह लावायला, मै सुद्धा सापडत नाही डॉक्टर. 10 डॉक्टर झडत आहेत मला, तरी म्हणजे शिरच सापडणार मासा चिटकाल्या. एखादा डॉक्टर हाताला काय येतो शिर म्हणून, आणि हात ठोकल्यावर मग धोकलं करतात. फडणवीस साहेब तर मला उपोषण नाही करायचं काय, पण काय बोललो मी एवढं. मी आई बहिणीवर बोललो, तुम्हाला एवढा राग आला, पालकत्व तुम्ही स्वीकारले, घटनेची कायद्याची शपथ तुम्ही घेतली, मायबाप म्हणून त्या नादीवर तुम्ही बसला. याच मराठ्याने तुम्हाला त्या नादीवर बसलो. मी आई बहिणीवरून बोललो, तुम्हाला एवढं लागलं. आमच्या अंतरवाडीच्या माय बहिणीचे डोके फुटले, तिच्या डोक्याच्या चिंतड्या झाल्या, तेव्हा फडणवीस तुम्हाला आई नाही दिसली का? त्याच्यात तुम्हाला आई बहीण नाही दिसली का? आमच्या आई बहिणीच्या छातीत गोळ्या लागल्या, त्या टायमाला तुम्हाला आई बहीण नाही दिसली का? त्याच्यात आमच्या लेकराच्या पायात गोळ्या शिरल्या, एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली, त्या मुलीच्या पायातून गोळी काढतात, 3 लिटर पेक्षा जास्त पाणी निघालं. फडणवीस साहेब तुम्हाला त्याच्यात काय दिसली का? तुमची ती आई आणि आमची ती आई नाही, तुमची घरातली ती आई आणि आमच्या आईला विचारत नाही. गोळे राज्य चालणार आहे. आमच्या गोळ्या शिकल्या की आताही बाजार झोपले. तुमच्यामुळे आमच्या माय बहिणीचं वाटलं झालं, त्याच्यात तुम्हाला आई नाही दिसत. आणि छत्रपती तुम्ही त्यातून मला शिकवणार. 350 पेक्षा जास्त पोरांनी आत्महत्या केल्या. आमच्या त्या माता माऊलीच्या कंपाळाचं कुंकू तुमच्यामुळे बसतंय, त्याच्यात नाही का फडणवीस साहेब तुम्हाला आई बहीण दिसली? तुमची मात्र आई बहीण आणि आमची जी आई बहीण नाही. त्या वाघोलीच्या महिलांवरती तुम्ही काय केसेस केल्या, त्याच्यात नाही आई बहीण दिसली तुम्हाला? तुमच्या आईवर केस केली, तुम्हाला इतकं वाटलं तर आमची आई नाही आहे का? कोणतं राज्य चालवता आणि छत्रपतीचे विचार तुम्ही कोणाला शिकवता? फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं लागणार. तुम्ही मला घेण्याच्या भानगडीत काय म्हणायचं? तुम्ही चुकीच्या माणसाला घेतला, तुम्ही माझ्या नादाला लागू नका. कारण मी एखाद्याच्या मागे लागत नाही, लागलो तर माझी रात्रामुळे करून घेतो, त्याच्या पुढची रात्रामुळे केली. कारण मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे, मी माझं कुटुंब बाजूला सारलेलं आहे आणि समाजाला परिवार मानलाय. 7 महिने झाले मी माझ्या घराला शिवलं, तुम्ही माझ्या नादी लागू नका. फडणवीस तुम्हाला ते भ्रष्टाचार करणारे भेट असतील, मी कोणाचा निंदा नाही, कोणाच्या रूपात हात लावला नाही. त्यामुळे आयुष्यभर जेलमध्ये पण माझ्या समाजाची गद्दारी नाही करणार. तुम्ही मला कोणती भाषा शिकवता ते घेऊन येत असतील तुमच्याकडे, यासाठी कोणाला असतील चोरावाला. हे देशातलं पहिलं उदाहरण असं एका आंदोलनासाठी एसआयटी लागली. देशात असं कधीच घडलं नसतं. यासाठी ज्याने 1000-1500 खून केले, त्याच्यासाठी ज्याने हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला, त्याच्यासाठी एसआयटी पाहिजे. एखादा हत्याकांड झालंय कुठं, त्याचा शोध
एसआयटी पाहिजे. समुद्रात मोठमोठाले कंपनीचे धंदे चालले, त्याचा शोध लागत नाही, त्याच्यासाठी एसआयटी पाहिजे. माझ्यासाठी काय केलं मी, काय केलं, माझ्या घरावर 17-13 पत्रे सिमेंटाचे देतो, तुझ्या घरावर नाही गेलो ना, माझ्याजवळ काय ते भांगारात मी करत नाही सिमेंटाचे पत्रे. तो नेमले कसा बरं, नेमलेच नेम होते, ते कुठं भेटतोय, मी भेट नसतो, मी भेट असतो ना. तुम्हाला माहिती आहे आमदार मंत्री हे बागड दिल्ली कामाचे गाचपाले हे तुम्ही काय निवडून दिला त्यांना, आपल्या लेकरांच्या विरोधात आवाज उठवायला लागले ते तुम्हाला कळत नाही का? आपल्या लेकराचे मुद्दे पाण्यात निघाले, आपल्याला कुठं सगळं केलंय, कधी कधी आपल्या लेकराच्या बाजूने उठतील म्हणून. यांचा मागचा इतिहास तपासा, 75 वर्षाचे जेवढे पक्ष झाले त्या नेत्याचा इतिहास तपासा. 20 वर्षे 25 वर्षे मागला मोटरसायकल घेऊन त्या डबड्याला, आज कोटी कोटी गाडी घेऊन हिंडत होती, 1.5 किलोमीटर रोज त्या टायराचा आवाज येतो. आणि आज आपल्या पोरांचे मुद्दे पाण्यात निघाले. तुम्हाला कळत नाही का तुमच्या डोळ्यासमोर लेकर ठेवून लेकर मोठे करायचे? यांचे लेकर कवर मोठे करतात, यांचे लेकर गेले परदेशात शिकायला, आपले जाऊ दे उसं तोडायला. आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी सुद्धा एकत्र येत नाही. हे सगळे एकीकडून होते, ते एक दुसरं डबड, ते गिरीश महाजन, ते मला म्हणतंय हे लय लाड केले आणि मग तो काय लाड केलं, मग तो कॉफी पाहिजे मला एखादी बा, आता पळला माहिती ना मला झोका दिलाय तो. आमच्याच आंतरवेला आमचा फुकटच्या हात येऊन गेला, मला सांगायला लागला 20 रुपयाचे पाण्याची बाटली पिऊन आमचीच गेला. आम्हाला पैसे आमचे 20 रुपयांसाठी मोठे, तुमच्यासाठी हाराटीचा पैसा नाही आमचा. आमच्या ग्रामपंचायत मध्ये आंतरवाडीचा पोहे खाल्ले तो निघाले आणखी. आणि सांगतो लई लाड केली, ते 15 रुपयाचा डेट घालते जात्रातून आणलेला चेटीवर कधी नशी माहिती लागत नाही का कुठून आणली. तुला माहिती आहे का तो काय झाला आता तिथं? तिकडचे लोक इकडे यायला लागले त्या जामनेरचे, ते कुणबी मराठी, त्यांनी सरळ सांगितलंय मला तुमची आम्हाला गरज नाहीये, पण कारण आम्हाला आरक्षण पण फक्त एवढ्यासाठी आलो, किमान तुम्ही कधी न होणारी जाती केली आम्हाला तुमचा गरज. आम्हाला आरक्षण पण देव बोलताना आमच्या जेवारी लागले. 34% कुणबी, ते म्हणजे कुणबी असलं तरी मराठी. बघायचंय काय यामध्ये झालं ना, ते जर बघायचं म्हणलं कुणबी मराठी, तो झाला तांगा पट्टी, तो टायर तर सापडते का आता काय बोलला मराठीच्या विरोधात, ते झोपीत गेलं बोलून. त्याला वाटलं खरंच तसं व्हायला, सगळे पार्टी त्याला आमचे मराठी बोलले. त्याला काय माहित, जेवढे आमदार बोलले तेवढे तेच हात चालू. मी वेळ आली नाव सुद्धा सांगू शकतो माझ्या पोटात. जे आमदार बोलले त्यांचे माझ्याकडे जिल्हा परिषद सदस्य, माझे जिल्हा परिषद पंचायत समितीचे मेंबर, ते म्हणजे मग सांग पक्ष देतो. पण जरा जातीच्या विरोधात बोलला मला वाईटच वाटतंय, पण ते एक काम दिलं नाही तेवढं तीन दुसरं करत राहतो. पण आम्ही सांगतात घेतलं वाजून स्वतःच जातीचं विरोधात बोलतो. दिसतं तसं कधीच नसतं. तुमच्याकडनं येणार ते असं म्हणायला, माझ्याकडे तर नाव नाही कोणाकोणाच काय होणार आहे. पण मी आज त्याच्यासाठी आलेलो नाही, मी आज संवाद बैठकीसाठी आलेलो. ज्यावेळेस येईल ना सगळा कार्यक्रमच उभा सोडणार नाही. माझ्या जातीच्या विरोधात बोलणार सगळ्यांचा हिशोब क्लिअर केल्याशिवाय नाही राहणार. तुमच्या इकडे मी माझ्या शेजारी मांडी दोन्ही बसून हे तुमचं आमदारी झाले, हे दोघा तिकडे दे मराठ्यांचा आहे. मी लई विजन केली त्यांची, हो लई विजन केली त्यांची. त्यांच्या कारखान्याचं उद्घाटन काय बंद पाडलं. मी सांगितलं बांधवांना कारखान्यात काय संबंध नाही, शेतकऱ्यांचा विषय बंद पाडू नका, ते मागे सारखा सगळे. आणि आता मस्ती करतो, माझ्या जातीच्या विरोधात बोलायचं नाही. माझ्या कोणत्याच पक्षाच्या आमदाराशी शत्रुत्व नाही. माझ्या जातीच्या विरोधात बोलला की सुट्टीच तुक्या वडांचा आहे, मी मोदीचं नाही गेली नसते.
मला त्याच्याशी नाही देणं आणि माझं पंचायत पक्षाची वैर बी नाही आणि मित्रत्व बी नाही. माझा विषय एवढाच आहे, माझ्या जातीला आरक्षण द्या, तुम्ही तिकडे निवडून या नाही उलटे पाटे पाडा. माझा मार्ग राजकारण नाहीच नसता मी सरळ म्हणलो असतो ना, किंवा आमदार विरोधात बोलला त्याला पाडा, याला निवडून आणा. माझा राजकारण मार्गच नाही. मी माझ्या समाजाची प्रामाणिक, माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागते ते मला पाहिजे. तुम्ही विनाकारण जातीच्या मध्ये बोलू नका. पण मला एक सांगा, मी कोणाला बोललो? पक्षात. मग येता आम्हाला मंदिराला आमदार राहिलेचं कसं मराठ्याच्या त्याला बोललो का मी त्यांच्या जातीसाठी लढतो. आरक्षण ती येणार, त्यांच्या जातीचे लेकर मोठे होणार. याचा अर्थ असं धरायचा का आमच्या नेत्याला बोलला तर आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देणार नाही, म्हणजे तुम्ही जातीचे वाढ लोक राहिले का? तुमचा त्याचा काय संबंध? तुमची जात मोठी होणार, तुमच्या जातीचे लेकर मोठे होणार. मी बोललो पक्षाला, तुम्ही जाती म्हणून बोलायचं तर पक्ष म्हणून बोलायला लागेल आणि मोठे करायला तुम्ही. लय उपकार फेडले तुम्ही सुद्धा माय बाप मराठी असल्या घाणानं धुल्या आणि आपल्या लेकराला औषध घ्यायची वेळ आहे. हेच आपल्या लेकराच्या अन्नात विष घालायला लागले तिथं बसून. पण त्यांनाही झोप नाही, त्यांच्या मार्गाला झोप नाही. 3 दिवस झाले दिल्लीला पडून रोज संध्याकाळी माझ्याकडे माणसं पाठवतो रोज. बघा तेवढं जुळत आहे का? म्हणजे जुळत मिळत नसतं. सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी हैदराबादचं घ्या, सगळे केसेस मागं वाटतात तर जुळत आहे नाही. फिरून यायचंच नाही. आपण सांगितलं तर मला आपल्या पोटात काही धुतत नाही, आपल्या दमून निघत नाही, त्याच्यामुळे ते मला बोलत नाही. मला तर असं फोनवर बोलतच नाही. ते कोणाचा कोण फोन आहे मला ते फोनाचं कळत नाही, जे रेकॉर्डिंग होत नाही देऊ त्याच्यावर बोला म्हणते. मला त्याच्यावर नुसतं बोलत नाही. तुला यायचं इकडे आणि प्रत्यक्ष म्हणते, प्रत्यक्ष येत नाही ते म्हणजे तुला बोलू कसं. मी काय चुकीचं करतो? माझ्या जातीला 75 वर्ष झालं तुम्ही येण्यात काढता. आज माझ्या जातीचं वाटोळ होत झालं. तुमचं का बदल करणार? मी माझ्या जातीकडूनच बोलणार आणि माझ्या जातीसाठीच काम करणार. तुम्हाला माझी जाता नाही विनंती, तुमच्या आसपास कोणत्या पक्षाचा मराठ्यांचा माणूस नाही याचं लक्ष द्या. मग तो लहान असेल, मग तो ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्र्यांपर्यंत बारकाईला लक्ष ठेवा आणि त्याला एकदा समजून सांग, तुझ्याही लेकराचं कल्याण होणार आहे, माझे इथं जातीचा प्रश्न मी तुझ्या पाय पडतो. एकदा जातीच्या पोरांना आरक्षण देऊस तर मोठं करू लागा सगळे एकत्र. जर त्याने नाही ऐकलं त्याला आयुष्यभर कधीच पिढ्या बोला लागून देऊ. फक्त कोणत्या पक्षाचा, कारण इथं जात म्हणून सगळे होता. हे व्यासपीठ फक्त मराठीच. इथं पक्ष म्हणून कोणीच यायचं नाही, फक्त जात म्हणून द्यायचं. राजकीय स्वार्थ ठेवून अजिबात आजूबाजूला येण्याचं. फक्त झोपले काय पाणी वातावरण परिस्थिती लक्षात ठेवा, सावध डायरेक्ट बोलायचं. आम्ही आंदोलन करतो, तू त्याच्यात नव्हता. आज तू प्रचाराला आमच्या घरी आलाच कसं काय बाहेर. त्यावेळेस जातीचं कल्याण होतं त्यावेळेस येत नाही. तुझं कल्याण असलं आणि तुझा पक्षाचं त्याच्यात हित असतं की तू आमच्या दारात येतो. ज्यावेळेस आमचे पोरं मराठ्याचे मोठे व्हावे त्यावेळेस तुझेही होणार होते, त्यावेळेस तू कुठं होणार. ही महाराष्ट्रभर पैसे सुरू करायची. याला दार उभं नाही राहून द्यायचं म्हणजे नाही. डोळ्यासमोर लेकरं ठेवा, राजकारण ठेवणार. एकदा आरक्षण मिळून द्या, तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याचं काम, पण आरक्षण मिळून देऊस तर नाही. आणि आरक्षणही ओबीसीतूनच घ्यायचं, दुसरं अजिबात नाही म्हणजे नाही. कोणी पण आला येऊ द्या, कोणी पण, त्याला सुट्टी नाही. ते या लेवलला पुढे गेला कोण सकट दिवस भेटाना किसाना याला काय हिमालयात पार झोपलाय सार उकड गेलाय. त्याला वाटलं असं बरं झालं झाला मायावर होता तिकडे पाळा चोरून त्यांचं लागला. तुला सुट्टी नाही भाऊ. सगळ्यात जास्त मराठ्यांचा वाटलं केला संदर्भ तू फक्त बोल, तुला सुट्टीच नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा वाटलं
माय बाबा जाताना तुम्हाला पुन्हा एक विनंती करू शकतो, गावोगाव पुन्हा फिरून करा. जर देवेंद्र फडणवीसांनी अशीच खोटे गुण सुरू ठेवले ना, आता नवीन सुरुवात केली ते चलो मुंबईचे बोर्ड नाही कापले ते काढायचे चालू केले. त्याचा काय प्रॉब्लेम आहे? त्याचा काही पक्षाचीच नाही का? आचारसंहिता लागली का? त्याच्यावर काही असं लिहिलं आहे का? उद्या सकाळी 11 वाजता कापी करण्यात येणारी दहशतवाद्याचं केंद्र अमुक ठिकाणी तिथं प्रशिक्षण घ्यायला या. उद्या सकाळी 4 वाजता पहाटे 4 वाजता एकामेकाचे तगडे मोडा. मग बोर्ड काढता का भाऊ? चलो मुंबईला आहे ना. मी एक अधिकाऱ्याने विचारलं बोर्ड का काढता? ते म्हणे पाटील वर म्हणजे आणखी वर सापडून वर बोर्ड लावला. म्हटलं बोर्ड का काढता? ते म्हणे वर म्हणजे याला प्रत्येक देवेंद्र फडणवीस खालच्या पोलिसांना दोष देऊ नका. मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस खालच्याचा दोष आहे त्यावेळेस मी खालच्याचा दोष आहे म्हणून. कारण आपण कोणाचीच कदर नाही करत. कारण समाजापुढे मला मोठं पोलीस नाही. कारण समाजच माझं दैवत आहे, माझा मायबाप. मी त्यांनी सुरुवात केली. आता याची शिप्या पोरं आपले पोट्टे गेले करायला त्याला म्हणतो नका लोक लागेल तिथंच फुलं टाकाय. बरं फुलं आमची, जे शिप्या आमच्या, पैसे डिझेल आमचं, लोक आमचे, रस्ता आमचा, गर्दी आमची. तुला काय नाही मुंबईत बसल्या बसल्या त्याची शिकवण काय करायला होतो. पण त्याने थांबते का? आता त्या माणूसला पुढं 200-300 शिकवते. मग लोकांनी जास्त घ्या. पण आता मी काय करतो, त्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही शहासाहेब संभाजीनगरला आले, यवतमाळला कामरावती मोदी साहेब आले, त्यांच्या फुलं टाकलेली त्याला मी काय करू? तुम्ही 2-3 त्यांच्या वरून मी त्याला करू काय? तुम्ही टाका ना, जितके टाका तितके. आम्ही तुम्हाला नाही म्हणलो का? नवीन सुरू केलं 3 महिन्यापूर्वी रस्ता रोको केले ते गुन्हे दाखल. आता त्यावेळेस रॅल्या काढलेल्या ते गुन्हे आता हे देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे. शेवटचा गुन्हे दाखल करून बघा घाबरतोय कसा बघा. हे जर घाबरले तर 10% यांच्यावर लादायचा आरक्षण, नाही घाबरले तर गपचित द्यावा लागणार. सगळ्या सोयऱ्याचं ओबीसीतून आरक्षण. तशा मुंबईमधून परवा प्रसिद्ध झाल्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी होणार. मी भेट नाही मायावण्यासाठी निघली. मी भेट नाही. मी जर भेट असतो ना दुसऱ्या राज्यात पळून गेलो असतो. त्या आमदारामध्ये नाही डबली एखादी चौकशी आली ते लगेच मधून बिंदू मला दाखवून घेऊन जा. याचा लगेच कंबर मोडत आहे एका दिवसात. त्याचा टंगळ ते पळून मोडीलं पाहिजे. दवाखान्यात झोपल्यावर नियमित चौकशी करता येत नाही, कारण जीव अगोदर नंतर चौकशी. मी तर उपोषण सोडल्यावर आहेच संभाजीनगरला दवाखान्यात 2 दिवस आधी होतो. मी जर भेट असतो ना मग एका झाडात सलाईन लावली. मी डॉक्टर म्हणून असतो इकडे 10-15 पोचव आणि कोमात गेला मग मला माहित झाली माझी चौकशी द्यायला लागली. डॉक्टर म्हणून हेगावर काढून तो सगळं सलाईन तोडून टाकल्यानंतर वाटेत येऊन बसतो. मला बघायचं पण कसली असते. आणखी आली नाही कुंकड हिंडती आणखी तिचा मेळ सुद्धा लागला. आणखीन नाही. मी भेट नाही. माय बाप तुम्हाला शब्द देतोय मी जेलमध्ये सडलो की ना तुमच्याशी गद्दारी नाही करणार. ओबीसीतूनच आरक्षण फक्त तुम्ही पुढे जाऊ नका. सगळे मराठी पुन्हा एकदा एक करा. गावागावात पुन्हा गाव चालवता. जर देवेंद्र फडणवीस नाशिक दहशत आणि दडपशाही सुरू ठेवली आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यावं लागणार. जसा आंतरवाल्याने तुम्हाला हाक दिली होती त्यावेळेस 1.5 ते 2 करोड मराठी आले होते. बांधावर मराठी उभा होती. आता जर तशी वेळ आली तर आता 6 कोटी मराठ्यांनी एकत्र यायचे. या जगाला मराठीची शक्ती काय असते ही दाखवून द्यायची. असा महापूर आल्यासारखा मुंग्यासाठी रांग लागली पाहिजे मराठीची इतक्या ताकदीने. आपण 900 एकर जमीन बघितली फक्त पार्किंगला 2000 एकर कमी पडली आपल्याला. आपण असे 6-7 पॉईंट निवडले. आपल्या 10-15 टीम काम करण्यासाठी एकही मराठ्यांनी होऊन असू नाही तर पाऊस असू घरी थांबायचं. स्वतःच्या लेकरासाठी बाहेर पडायचं. इतकी गर्दी करायची. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठ्यांनी बसले पाहिजे. काही ड्रोन जर उसात पडले तर सापडत नाही पाहिजे.
इतक्या ताकदीने एकत्र येते. यांचा लेकरासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊ. देवेंद्र फडणवीसांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची. त्यांची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त ग्राउंड सांभाळा. गाव आणि आपला तालुका आणि जिल्हा सांभाळा. गावागावातले लोक आपले येतात. त्यांचं मी बघतो, त्यांची काळजी करू नका. मी वाचताले त्यांच्या मृत्यूवर पाय त्यांना सुट्टी नाही. मी त्यांना फुटत नाही. त्यांचा प्रॉब्लेमच ते मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज होतो. एवढाच प्रॉब्लेम आहे त्याचा. मी नाही फुटत. माझा तुम्हाला जाता जाता शब्द आहे, माझा जीव जरी गेला ना तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊ. आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही माझा आपल्याला शब्द तुम्हाला. जय शिवराय.